ताजे ताजे हिरवेगार असे हे मटार आणि त्यापासून केलेलं क्रंची असं मटार पॅटीस आपण एक असं सुरीच्या मदतीने कापून बघूया। खूप मस्त टेस्टी। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण करतोय ताजे ताजे हिरवे असे मटार वापरून मटार पॅटीस। मटारच्या सीझनमध्ये अगदी आवर्जून करावी अशी ही रेसिपी। जर ताजे मटार उपलब्ध नसतील तर फ्रोझन मटार वापरून सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मटार पॅटीससाठी सगळ्यात आधी मी ब्रेड क्रम्स तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथं मी 4-5 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। त्याचे हातानेच असे मोठे मोठे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यात घालून ते वाटून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत। ते काढून घेऊया आणि आता आपण सारणाची तयारी करूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या अशा हातानेच तोडून टाकत आहे। मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इकडं 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे। 1 चमचाभर साखर घातली आहे आणि 3 टीस्पून सुकं खोबरं खिसून घेतले ते घातले। सुक्याच्या ऐवजी ओलं खोबरं सुद्धा घालू शकता। हे सगळं मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं आहे। आता पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये 6 चमचे तेल घातले। तेल हलकंसं गरम झालं की 2 वाट्या गच्च भरून हे ताजे हिरवे मटार सोलून घातलेले आहेत। तेलावर हलकेसे परतून घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घातलं। यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे। 2-3 मिनिटांनी झाकण काढून परत एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत 2-3 मिनिटं याला वाफवून घ्यायचं। मटार अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा। खूप अगदी गाळ नाही, पण व्यवस्थित शिजवायचा। परत 2-3 मिनिटांनी चेक करायचं। हे बघा, अशा पद्धतीने मटार शिजलाय का ते। मटार व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। छान मऊ झालेला आहे। आता याला आपण पावभाजीच्या जो मॅशर असतो त्याच्या साहाय्याने अगदी वरवर हलकं असं मॅश करून घेतलेलं आहे। खूप जास्त हे बारीक केलेलं नाही आहे। मटार असा छान लागतो। आता याच्यात जे वाटण करून घेतलेलं ते घालून घेतलं। थोडासा मी याच्यात लिंबू पिळून घेते। लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता। अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। मी एवढेच मसाले वापरलेत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा यातल्या मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलं। याच्यात मीठ घातलं। आपण मटार शिजवताना पण मीठ घातलेलं आधी, त्यामुळं याला लागेल तेवढंच थोडं मीठ घातलं। हे व्यवस्थित परतून घेऊन एखादा मिनिट शिजवून गॅस बंद करून घेतोय। सारण तयार आहे, ते काढून घेऊया। आता इथं मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे बटाटे अगदी गार झाल्यानंतरच आपल्याला ते वापरायचे आहेत। लक्षात ठेवा, खूप गरम बटाटे घ्यायचे नाहीत। बटाटे उकडून गार करूनच घ्यायचं, कारण गरम बटाट्यांमध्ये मॉइश्चर थोडं जास्त असतं। गार झाल्यावर हे तसे कोरडे होतील, त्यामुळे तसं घ्यायचे। यात चवीनुसार मीठ घालायचं आणि जो पहिल्यांदा ब्रेड क्रम्स आपण करून ठेवलेले ते लागतील तसे यात घालायचे। मी आता थोडा थोडा घालून बघते याच्यात। हे बघा, अशा पद्धतीने कालवून बघायचं। आपल्याला त्याची पारी करता येईल असं मिश्रण करून घ्यायचं। साधारण 3 वाट्या आपल्याला ब्रेड क्रम्स लागलेला आहे आणि थोडासा शिल्लक राहिलेला आहे। आता एका भांड्यात मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे, 3 टीस्पून, आणि त्यात लागेल तसं पाणी घालून हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने अगदी खूप अतिपातळ नाही आणि खूप दाट नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मैद्याचं मिश्रण करायचं आहे। आता जो आपण बटाट्याचा गोळा करून ठेवलेला त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि जेवढ्या आकाराचे तुम्हाला याचे पॅटीस करायचे तेवढा गोळा त्यातनं काढून घ्यायचा आणि असा तो हातावर गोल गोल आधी करून घ्यायचा आणि आपण मोदकाची जशी पारी करतो किंवा वाटी करतो तशी याची आपण पारी करून घ्यायची। हे बघा, असं खोलगट करून घ्यायचं याला
बोटांच्या सहाय्याने आणि त्यामध्ये आपण जे सारण करून ठेवलेलं मटारचं ते यात भरून घ्यायचं। साधारण 1 ते सव्वा चमचा सारण मी यात घातलं। मध्यम आकाराचे असे हे पॅटीस करते मी। आता हे अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं हलक्या हाताने असं, नाहीतर तळताना हे मटार बाहेर येतील। हे बघा, हे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हे मटारचे असे पॅटीस करून घ्यायचे। त्याला असा थोडासा छानसा आकारसुद्धा देऊया। हे बघा, अशा पद्धतीने राहिलेले पॅटीस पण मी अशा प्रकारे तयार करून घेते। सुरुवातीला केलेले ब्रेड क्रम्स कमी पडणार होते, म्हणून अजून मी 2-3 स्लाइस मिक्सरला फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स करून घेतले। आता हे पॅटीस मैद्याचे जे आपण मिश्रण करून ठेवलेलं त्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि जास्तीचं जे मिश्रण आहे त्याचं थोडंसं झटकून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि जे ब्रेड क्रम्स आपण तयार करून ठेवलेले त्यामध्ये असं हलकंसं दाबून सगळ्या बाजूनी ते ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घ्यायचे। सगळ्या बाजूने हे पॅटीस ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं। तेल तापत ठेवलेलं आहे कढईत, तेल व्यवस्थित तापले। मीडियम गरम तेल आहे, खूप अति हाय नाही, आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत। तळायला घातल्यानंतर अगदी लगेचच त्याला झारा लावायचा नाही आहे। हे बघा, असं एका साईडने झालं की त्याला पलटून घ्यायचं आहे। किती सुंदर रंग आलेला आहे त्याला, तुम्ही बघू शकताय। असं मस्तपैकी त्याला तळून घ्यायचं। दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित तळून झालेलं आहे। आता हे मटार पॅटीस आपण काढून घेऊया। मस्त टेस्टी क्रंची असे हे मटार पॅटीस। एवढ्या साहित्यात मध्यम आकाराचे 10 मटार पॅटीस तयार झाले। मी इथे टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते, पण तुम्हाला हवं तर हिरवी चटणी, चिंचेची चटणी, मेयोनीज कशाबरोबरही सर्व करू शकता। मस्त टेस्टी मटार पॅटीस। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।